मला आता सांग की तुझं ट्रॅव्हल तू जे प्लॅन करतेस त्याची आयटनरी किंवा ते प्री प्लॅन्ड असतं की स्पॉन्टेनियसली तू ट्रॅव्हल प्लॅन करतेस? स्पॉन्टेनियसली. मी आता मला माहिती नाही मी उद्या कुठे जाईन, मी आधीच तिकीट काढते. समज उद्या जायचं आहे तर मी आजच तिकीट काढणार आणि तिकडे जाऊन मी बघते की काय मला फिरायचं. मी काहीच प्लॅन नाही करत की मला हेच फिरायचं तसंच फिरायचं आहे. कारण मी मोस्टली ट्राय करते की बजेटमध्ये ट्रॅव्हल करायचं. असं नाही की मी फ्लाईटने पण जाते, पण तिथल्या तिथे लोकल बसेस वगैरे. मग कसंही म्हणजे बघते बस आता इथं मला मिळेल की नाही, मग त्याच्यावरती सगळं मला ठरतं की मला कसं फिरायचं आहे. मग स्कूटी मिळेल की नाही, की मला तिकडे अजून कोणते ग्रुप्स भेटला की नाही. मग असं सगळं बघत बघत मी जाते. असं काहीच ठरवून नाही की मला आता उद्या जायचं आहे इथे. आता मी रिसेंट गेलेली नाही, ह्याच्या आधी इथं माझी ग्रुप ट्रिप होती. मी सगळं ठरलेलं कुठे जायचं आहे. पण ह्याच्या आधी ना मी उत्तराखंडची ट्रिप केलेली आणि मी ठरवलं की मला फक्त मसुरीलाच जायचं आहे. आणि मी घरी सांगून आले मी 5 दिवसामध्ये येते घरी. नाही, मी 5 दिवस गेले, 15 दिवस लागले. 15च्या वरती मला लागले घरी रिटर्न यायला. मी मसुरीला गेली आणि मला 5 जणांचा आमचा ग्रुप बनला. आमचं ठरलं की आपण ऋषिकेशला जाऊया. ऋषिकेशला पण मी धनौल्तीला गेलेलो तिथून. मग तिथून आम्ही चंबाला गेलो. मग असं फिरत म्हणजे असं होतं की काही ठरलेलं नसतं. जसं ज्या फ्लोने जातोय ना त्या फ्लोने जायचं की आता मला माहिती नाही कुठे जायचं आहे. मी साऊथला गेलेली. मी काढलेली तिकीट उटीची तिकीट काढलेली आणि बसमध्ये जाऊन बसली कुर्गच्या. आणि त्यांना मी बोलली मला इथे ते उतरायचं आहे. आणि एक तर लँग्वेजचा प्रॉब्लेम होता, कारण ती बस यायला पण ना मला तिथे जो बाजूला माणूस होता त्यांना बोलायला लागलं हिंदीमध्ये की आप इनसे बात करो, मुझे नहीं समझ में आ रहा ये क्या बात कर रहे हैं. त्यांनी मला सांगितलं की आप जहाँ पे खड़े हो गलत जगह पे खड़े हो, आपका स्टॉप अलग है. मग त्या ऑटोवाल्याला पण त्या माणसाने लोकलमध्ये सांगितलं की इसको बाबा उधर छोड़ दे ना. मैं ती मग गेली, बस आली. त्यांना बोलली की मुझे देखो यहाँ पे उतरना है. नहीं नहीं ये बस उधर नहीं जाती है, अलग बस पे. भाई तिकीट है. नहीं, आपने गलत तिकीट निकाली है. विचार केला की काय करू आता मी, म्हणजे बसू की नको आता ह्या बसमध्ये. पण मी ना ऑलरेडी तिकडची माझं हॉस्टेलचं वगैरे बुकिंग झालेलं. जर ते नसतं झालं ना मी तर बसनं उतरलीच नसते. मला ठीक आहे चला मला घेऊन झालं आता इथून. असं पण होतं खूप वेळा की इथे जायचं असतं पण भलतंच तिकीट निघते. कधी काही होतं. खूप स्पॉन्टेनियस तू प्लॅन करते. पण आता हे सगळे स्पॉन्टेनियस प्लॅन करताना ॲज अ फिमेल आणि सोलो ट्रॅव्हलर तेव्हा काय काय चॅलेंजेस येतात? खूप प्रॉब्लेम येतात. म्हणजे विचित्र पण लोक भेटतात. मग तुला ना असं तुला थोडं असं मनात वाटलं ना की आत्ता इथून मला निघायला पाहिजे, मग मी त्या क्षण तिकडून निघते. ती वाईब जरा पण मला वाईट वाईब आली ना मग मी नाही थांबत. मग मी काय येऊ दे, कारण तिथे बघायला कोण माझ्यावर नाही आहे, माझ्या ओळखीचं कोण नाही आहे. तर माझी संरक्षण मला एकटीलाच करायचं आहे. मी लगेच तिथून निघते. मी बघतच नाही मग माझ्यावर कोण आहे की नाही तिथून. पण ह्या एका गोष्टीनं मला कळलं की कोणावरती विश्वास ठेवायचा आणि कसं लोक आपल्या आजूबाजूला असायला हवेत आणि आपण कसं त्या सिच्युएशनला टॅकल करायचं हे मला खूप शिकवलं सोलो ट्रॅव्हलिंगने. बरं वाटतं, ह्याच्या गोष्टी पण कळतात. राईट. असा काही बॅड एक्सपिरियन्स जो तू शेअर करायचा आहे तुला? माझे आईवडील हा व्हिडिओ बघतील, मला बाहेर जायचंय पुन्हा ट्रॅव्हल करायला, मग ते मला होतील असं होतं काय जायचं तू घरात बस. पण असं नाही, पण काही काही गोष्टी होतात. म्हणजे असं तू बसमध्ये ट्रॅव्हल करत असेल तर तुझ्या बाजूला पण कधी कधी नीट नसतात. मग ते असं उठायला लागतं. ट्रेनमध्ये पण गोष्टी होतात. चालता म्हणजे असं चालतं पण ते सगळं बघायला लागतं, कारण अजून इंडिया ना तेवढं आपलं नाही झालं आहे डेव्हलप. त्या गोष्टी सुधारायला हव्यात. मग तू कुठेही जा, पण काही बोल मला ना आपली मुंबई जेवढी सेफ आहे ना तेवढी नाही आहे, नाहीच आहे. मी आता जर 2 स्टेट्सबद्दल बोलली आहेत, आता मला माहिती माझा विवाद होईल जर मी त्या बोलली तर. एक तर दिल्ली तर मी जेवढ्या वेळा दिल्लीला गेले ना मला एकदा पण एक्सपिरियन्स आला नाही आला, एकदा पण. आत्ता रिसेंट पण आम्ही सगळे उभं होतो, जेवढे माझे ग्रुप ट्रिपवाले होतो. मेट्रो पॅक भरली होती. एक माणूस खाली बसलेला होता, तो जे असं विचित्र बघत होता. माझ्या बाजूला माझा मित्र उभा होता, त्याला बोलले की त्याच्याकडे बघ. आम्ही दोघं त्याच्याकडे बघतोय तरी तो टक लावून बघतोय. म्हणजे खूप विचित्र. पुन्हा आधी जायच्या आधी पण मी तिथे लाईन असते मेट्रोला, तिकडचं सामान टाकायला लागतं. न्यू दिल्ली एअरपोर्ट मेट्रो स्टेशनला तुला सामान टाकायला लागतं, कारण तिथूनच तुझी एक्सप्रेस लाईन असते एअरपोर्टची. तर माझ्याकडे बॅग होती, तर मी लाईनमध्ये उभी होती. तर खूप लाईन होती ना, तर मी थांबलेली कारण माझ्याकडे बॅग आहे. तर एक बाई लिटरली ना असं थोड्या लोकांना पुढे पुढे करत अशी घुसत आली. तर मी बोलली एक काम करा, माझ्या मागे उभं राहा, कारण मी ऑलरेडी लाईनमध्ये उभी आहे. तुम्ही मागे उभं राहा, तुम्हाला एवढंच आहे तर पुढे जाऊ नका माझ्या. एवढंच फक्त बोलली.
त्या बाईचा नवरा बाजूला उभा होता आणि तो लिटरली माझ्या अंगावर आला भांडायला. मी बोलली बापरे, इथे काही बोलायलाच नको, कारण ते खूप विचित्र सिच्युएशन होती माझ्यासाठी. म्हणजे मी दिल्ली सिटीच्या आतमध्ये चालू होत आहे, आतमध्ये लोक आहेत आजूबाजूला आणि तो लिटरली माझ्या असा एकदमच जवळ आला. मी बोलली ठीक आहे, आपको जाना है अभी आगे जाओ. म्हणजे ती सिच्युएशन मी बोलली की नाही, आता ह्याच्यात मला पडायचंच नाही आहे आणि मला काहीच बोलायचं नाही, कारण तिथलं कोण ना मध्ये पडत. आता आपल्या मुंबईत एकाला कोणा झाला तर बाजूचे 4 लोक त्याच्यात पडतात, तिथे नाही पडत कोणच नाही. तर ती एक सिटी आहे आणि अजून एक सिटी बाजूची सिटी आहे, तिथले पण लोक कुठेही तिथले जर लोक आले ना तर पूर्ण वाईबच खराब करतात. आणि मला असं कसोलला पण एकच झालेला, एका मुलीची छेड काढलेली 5 दिल्लीच्या मुलांनी. तर ते थोडं, जर मला ती कॅटेगरी दिसली मी लांबच राहते की नाही. मग असं ना ते ट्रॅव्हलर्स पण बघायला लागतं की कसे चांगले आहेत की नाही, आणि लोकल्स पण बघायला लागतं चांगले आहेत की नाही. सगळ्या गोष्टींचा विचार करून मग फिरायला लागतं. बट मुंबई सेफ आहे. मुंबई आपली बेस्ट आहे. कितीही लोक काही म्हणू देत, एक मुलगी 1 वाजता पण रात्री घरी येऊ शकते फिरून. आपल्याला असं काही नाही आहे. आणि आपल्यात काय झालं तर आजूबाजूच्या लोकांना पडतात की बोलायला, बाहेर नाही पडत. तुम्ही तुमचं बघा, असं बाहेरचं आहे. आणि मुंबईचं जेवण चांगलं आहे. म्हणजे मुंबईचंच म्हणणार आहे, पण आपलं मुंबईचं बेस्ट आहे. कारण मी आताच आता समज मला जर कोण बोललं की आपलं नाही, बाहेर त्यांचं जेवण चांगलं आहे. आता मी फिरवायला घेऊन गेलेली, त्यातल्या 2 जणांनी पुन्हा दिल्ली फिरवलं. मी आता बोला खाऊ, कोणाचं चांगलं आहे, आपलं चांगलं आहे की तिथलं चांगलं आहे? म्हणजे नाही नाही, आपलंच चांगलं आहे. मुंबई बेस्ट आहे, काही बोल, मुंबई बेस्ट. ड्रीम डेस्टिनेशन्स तुझे कोणते आहेत? लिस्ट खूप आहे, खूप मोठी आहे. सध्या करंट महाकुंभ आहे. महाकुंभ हां. पण एकटं जायला ना असं थोडं, माझ्या घरातले पण चिडचिड करतायत आणि मला पण जायचं आहे. तर मला माहिती नाही की मी जाईन की नाही जाईन. आणि ड्रीम डेस्टिनेशन ना माझं असं आहे आता सध्या की मला आधी इंडिया कव्हर करायचं आहे, मग मी बाहेर पडेन. तर मला जायचं आहे आसामला, जायचं आहे मला, मेघालया फिरायचं आहे, दार्जिलिंग फिरायचं आहे, कारण त्या साईडला मी अजून गेलीच नाही आहे. तर मला ती साईड आधी कव्हर करायची आहे, मग मी बाहेर पडणार. पण आधी मला असं वाटतं की आधी भारत जिथली मी आहे तिथलं तर बघूया, मग आपण बाहेर पडूया. माझा महाराष्ट्र पण अजून बाकी आहे आणि महाराष्ट्र तर मला कधीपासून कव्हर करायचं, तर मी थोडं करत चालली आहे. तर असं ड्रीम माझं सध्या भारतच आहे. भारतचेच वेगवेगळे पार्ट्स आहेत, मला भारत कव्हर करायचं आहे आधी. कारण आपली संस्कृती एवढी मोठी आहे की आधीच, कारण तीच मला वाटतं की तीच बघायला मला वेळ लागणार आहे. कारण आपल्याला असं वाटतं की जसा फॉर एक्झाम्पल दसरा आहे, आपण दसऱ्याला पानं वाटतं, तर बाहेरची दसऱ्याची संस्कृती वेगळी आहे. जसं आपल्याकडे दसऱ्याला आपण गाडीची पूजा करतो, तसं बाहेर मी मैसूरला गेलेली, तिथे आदल्या दिवशी गाडीची पूजा करतात. त्याला एक शब्द आहे, आता मला आठवत नाही आहे, पण त्यांच्याकडे आदल्या दिवशी ती पूजा होते आणि मग त्यांची वेगळी, दसऱ्याला वेगळं चालू असतं. तर मला ते पण बघायचं की आपला आणि त्यांचा फरक, बाकीची संस्कृती कशी चालली आहे, ते पण मला बघायचं आहे. आता मला सांग की बेस्ट पार्ट आणि वर्स्ट पार्ट, फूड व्हिडिओ क्रिएशन आणि ट्रॅव्हल व्हिडिओ क्रिएशन, ह्याच्यामध्ये वर्स्ट आणि बेस्ट पार्ट काय आहे? फूडमध्ये कसं आहे ना, सगळं खायला तुला मिळतं, पण त्याचे कॉन्सिक्वेन्सेस असतात की कधी कधी ते फूड नाही जमत, मग ते आपल्याला शरीराला त्रास होतो. तो एक बॅड पार्ट आहे. बाकी असं काही नाही, खायला चमचमीत सगळं मिळतं. आणि ट्रॅव्हलचं आहे की तुला जग बघायला पण मिळतं आणि जग शिकायलासुद्धा मिळतं. तर तो एक पार्ट आहे. बाकी जर्नी चांगली आहे, दोन्ही जर्नी चांगल्याच आहेत. तुला फक्त शिकायला मिळणार सगळीकडून, कारण सगळ्याच गोष्टी चांगल्या तुला मिळणार नाहीत, तुला मध्ये मध्ये लेसन्स तर मिळणारच आहेत. तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात म्हणजे हा नक्की व्हिडिओ तुम्हाला आवडला आहे. ह्याचा पूर्ण पॉडकास्ट आपल्या मेन यूट्यूब चॅनलवर आहे, ज्याचं नाव आहे वन टेक विथ अनिकेत. हे चॅनल तुम्ही नक्की फॉलो करा. आणि इंस्टाग्रामवर आम्ही बऱ्याच रील्स ह्या व्हिडिओच्या अपलोड केलेल्या आहेत, त्या पण तुम्ही सगळ्या बघा. आणि वन टेक विथ अनिकेत हे इंस्टाग्राम चॅनल पण फॉलो करा.